माझ्याकडे पेपर आहे गडब पूर्व परीक्षा 2018. परीक्षा कधी झाली? 13 मे 2018. त्यामध्ये बघा 71वा प्रश्न 71 सायन्सचा प्रश्न स्क्रीनवर दिसत असेल. PYQ सिरीज आहे सुरू केलेली आहे आणि त्याचं विथ एक्सप्लेनेशन आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 71वा तुमच्या समोर दिसेल. अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? Which of the following statement is correct according to laws of reflection or drawing ray diagram of a concave mirror? हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं रे डायग्राम कशी काढतात. रे डायग्राम आपल्याला लॉज ऑफ रिफ्लेक्शन्स याचे 3 लॉ आहेत. आपल्या 3 लॉ हे माहीत असणं गरजेचं आहे. त्या लॉनुसारच आपण रे डायग्राम काढू शकतो. बघा पहिला त्यानं पर्याय काय दिलाय, तर पर्याय म्हणजे त्याच्यातला प्रश्न दिला त्यांनी. ए, जर आपत्ती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. दुसरा बी, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. आणि त्याचे काय दिलेत पर्याय दिलेत, ए बी दोन्ही सत्य किंवा दोन्ही अयोग्य असत्य काय असेल ते आपल्याला ह्याचं उत्तर आपल्याला माहित नाही. बघा हा प्रश्न कशावर विचारलाय, तर हा प्रश्न आहे मिररवर विचारलाय. मिरर म्हणजे काय? आरसा. आरशावर प्रश्न विचारला. मिरर. आता ह्या मिररचे किती प्रकार पडतात आपल्याला माहिती आहे, 2 प्रकार पडतात. हे एक्सप्लेन झालं की उत्तर तुम्ही सॉल्व्ह करणार. मिररचे किती प्रकार? 2 प्रकार पडतात. एक असते प्लेन मिरर असते, त्यालाच म्हणतो आपण सपाट आरसा म्हणतो, प्लेन मिरर. आणि दुसरा असतो स्पेरिकल मिरर असते, स्पेरिकल मिरर. ह्यालाच काय म्हणतात ते वक्र गोलाकार आरसा किंवा गोलीय आरसा म्हणते चालते, गोलीय आरसा. ओके. मिररचे 2 प्रकार आहेत. एक आहे प्लेन मिरर, दुसरा आहे स्पेरिकल मिरर. मग ह्या स्पेरिकल मिररचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक असते कॉन्केव्ह मिरर असते. कोणता मिरर? कॉन्केव्ह मिरर. म्हणजे त्याला काय म्हणतात ते अंतर्गोल आरसा, अंतर्गोल आरसा. आणि दुसरा असतो कॉन्व्हेक्स मिरर असते. कोणता? कॉन्व्हेक्स मिरर. त्याला म्हणतात ते बहिर्गोल आरसा म्हणलं जाते. आणि जो आरसा आपण डेली वापरतो तो प्लेन मिरर असते. हे ह्याच्यावर काही सध्या बोलायचं नाही. आपला प्रश्न विचारलाय आरशावर विचारलाय, पण त्याचा स्पेरिकल मिरर याच्या टाईपवर विचारलाय. म्हणजे कशावर विचारलाय? कॉन्केव्ह मिरर विचारलाय. म्हणजे जे तुम्ही रे डायग्राम हे लॉज ऑफ रिफ्लेक्शन नुसार काय, तर अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी खालीलपैकी कोणते जे नियम दिले त्यानं ए आणि बी मध्ये कोणते सत्य आहेत आणि असत्य ओळखायचे. कोणताही जर आपल्याला कोणतीही रे डायग्राम काढण्यासाठी आपल्याला लॉज ऑफ रिफ्लेक्शन ह्याचे 3 नियम माहीत असणं गरजेचे आहेत. बघा पहिला नियम काय सांगते त्यामध्ये. पहिला नियम कसा आहे, तर एक असते, आता आपला समजा हा एक काय आरसा आहे आणि ह्या आरसाला एक मध्यभागी काय असते पोल असते, त्याला पिन. आणि ह्याला काय असते प्रिन्सिपल ऍक्सिस असते. काय असते? प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि सेंटरला म्हणजे सी काय असते? सेंटर ऑफ कर्वेचर असते. आणि ह्या ठिकाणी काय असते? एफ म्हणजे प्रिन्सिपल फोकस असते, मुख्य नाभी असते. जर बघा पहिला नियम कशाचा? लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा पहिला नियम. जर आपाती किरण इथून आपण टॉर्च घेतला, इथून लावला, जर आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट येणारा रे एकदम पॅरलेल असेल कशाला? ही जी मुख्य असते ना, हे मुख्य अक्ष ह्याला जर समांतर असेल तर तो त्याचं रिफ्लेक्शन कसं होतंय, तर असा सरळ न जाता इथून रिफ्लेक्ट होतो. कुठून रिफ्लेक्ट होतोय? एफ मधून. एफ म्हणजे काय? प्रिन्सिपल फोकस मधून होते. म्हणजे ही जी नाभी आहे इथून काय होणार? त्याचं रिफ्लेक्शन होणार. वेन काय इन्सिडेंट रे फॉल्स ऑन, हे जे मिरर आहे इथून जर गेला आणि पॅरलल असेल कशाला? प्रिन्सिपल ऍक्सिसला, तेव्हा याचं रिफ्लेक्शन कुठून होणार? त्या प्रिन्सिपल फोकस मधून होणार. एक झाला. दुसरा हा आरसा आहे, ठीक आहे. याचं सेंटर म्हणजे सेंटर इथं आहे, याचा मध्य म्हणजे पोल. आणि याचा ऍक्सिस काढू, प्रिन्सिपल ऍक्सिस मुख्य अक्ष. आणि इथं सेंटर याचा गोली आरशाचं काय? सी सेंटर ऑफ कर्वेचर. आणि ह्या ठिकाणी एफ. ओके. जर इन्सिडेंट रे इथून टाकला आपण कशामधून? एफ मधून टाकला. एफ म्हणजे काय? प्रिन्सिपल फोकस मधून टाकला. म्हणजे आपाती किरण इथून टॉर्च धरला, लावला, डायरेक्ट इथून पास केला एफ मधून, तर तो काय असतो? हा पॅरलल असते. त्याचे रिफ्लेक्शन कसं होणार? पॅरलल होणार. कोणाला पॅरलल होणार? त्या प्रिन्सिपल ऍक्सिसला. बघा पॅरलल दिसायला समांतर असते. आणि तिसरा जो नियम आहे
तिसरा नियम अत्यंत साधा आणि सोपा आहे. आता हे पी आपण काढून घेऊ. हा सी सेंटर ऑफ कर्वेचर आणि काय हा एफ. बघा तिसरा नियम, जर मी हा रे इन्सिडेंट रे म्हणजे आपत्ती किरण काय केला सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास केला. जर आपत्ती किरण सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर मी पास केला त्याचं रिफ्लेक्शन कसं असेल तर कशालाही समांतर नसेल. प्रिन्सिपल ऍक्सिसला मुळीच समांतर नसते. त्याचं रिफ्लेक्शन ज्या मार्गाने तो आलता त्याच मार्गाने तो रिटर्न प्रवास करेल. म्हणजे सेम त्याचा काय असेल मार्ग असेल. मग चला आपल्या प्रश्नाकडे वळू. हे काय लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे 3 नियम आहे. हे माहीत असणं गरजेचं आहे तरच हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बघू आपण आता ए मध्ये त्याने काय दिले ते प्रश्न तुमच्या समोर आहे. जर आपत्ती किरण मुख्य अक्षाला समांतर, आता पहिला नियम बघा, हा आपत्ती किरण नाही इथून गेला समांतर आहे, ठीक आहे इथपर्यंत बरोबर आहे. समांतर असेल तर परावर्तित त्याचं रिफ्लेक्शन किरण मुख्य नाभीतून जातात. बघू ते मुख्य नाभीतून चाललाय का, समांतर आहे आणि तो खरंच कशामधून चाललाय प्रिन्सिपल फोकस मधून म्हणजे मुख्य नाभीतून जातो. म्हणजे हा नियम जे पहिलं वाक्य ते एकदम 100 किंवा 1,00,000% काय बरोबर आहे. म्हणजे पहिले सेंटेन्स काय करेक्ट आहे, पहिले सेंटेन्स बरोबर. दुसरं बघू आपण बी, जर आपत्ती किरण जर आपत्ती किरण मुख्य नाभीतून जात असेल, मुख्य नाभी बघा आता आपत्ती किरण इन्सिडेंट रे कुठून चाललाय प्रिन्सिपल फोकस मधून मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण रिफ्लेक्शन त्याचं कसं मुख्य अक्षाला समांतर असतात. प्रश्नामध्ये सांगितले बी मध्ये. तर इथून गेला आणि हे काय समांतर आहे, बरोबर आहे. दुसरे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही दिलेले जे सेंटेन्स आहेत त्याने एकदम बरोबर आहेत. मग आपला पर्याय कोणता येईल, पर्याय क्रमांक 1 काय आहे, विधाने ए आणि बी दोन्हीही सत्य आहेत. म्हणजे याचं उत्तर करेक्ट काय 1 आहे. प्रश्न क्रमांक 71. बघा प्रश्नांचं कसं फॉर्मॅट असते तर, आणि हाच प्रश्न ह्या मिररवर कसा विचारलाय तर आता गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ला म्हणजे 3 एप्रिल 2022 ला प्रश्न कसा रिपीट विचारलाय त्याच्यावर पहा. तुमच्या स्क्रीनवर आला असेल प्रश्न, माझ्याकडे पेपर आहे, तोच प्रश्न कसा रिफ्लेक्ट झालाय कधीचा 3 एप्रिल 2022. कोणती परीक्षा आहे, गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 3 एप्रिल 2022. तुम्ही पण पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 72 प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसायला काय विचारले बघा. डॅश चा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. डॅश आर कॉमनली युज्ड ॲज रिअर व्ह्यू मिरर इन व्हेहिकल्स. मग त्यांनी पर्याय दिले तर समतल दर्पण, दुसरा आहे समतल दर्पण, तिसरा आहे अवतल दर्पण आणि चौथा आहे उत्थल दर्पण. आता मराठी शब्द ह्या ठिकाणी खूप कॉम्प्लिकेटेड विचारले, खूप अवघड आहे. त्याच्यामुळे असे जे प्रश्न असतात ना थोडं इंग्लिशमध्ये प्रश्न पाहिजे. इंग्लिशमध्ये बघितल्यानंतर आपलं सॉल्व्ह होतं. कोणी आंतरवक्र बहिर्वक्र हेच माहीत असेल पण ते उत्तल दर्पण अवतल दर्पण समतल दर्पण असं केलेलं नसेल. मग याचं उत्तर काय तर कॉन्व्हेक्स मिरर आहे. बघा आता ह्या ठिकाणी स्फेरिकल मिररचे 2 प्रकार आहेत, एक कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. ह्याचा काय केलाय यूज विचारलाय तुम्हाला, दोन्हीचे यूज असतात. आता ह्याचे यूज काय आहे, कॉन्केव्ह मिररचा यूज कुठे केला जाते तर कॉन्केव्ह यूजचा जे बार्बर शॉप असतात, केश कर्तनालय जे कटिंगचे दुकान असतात त्या ठिकाणी कोणता मिरर बसतात कॉन्केव्ह मिरर बसतात. आणि जे हेडलाईट असतात गाडीचे आपले लाईटचे हेडलाईट माहीत असेल तुम्हाला, यस त्याच्यामध्ये कोणता मिरर असते कॉन्केव्ह मिरर असते. आपला सूर्यकाच आपण लहानपणी बघा मस्तपैकी सूर्यकाच घेतला असतो आणि ते जाळलेला असते पेपर, तिथं कोणता यूज केला जाते कॉन्केव्ह मिररचा केलेला असते. मग त्यांना आपल्याला कॉन्केव्ह मिरर विचारला नाही, त्याने काय विचारला कॉन्व्हेक्स मिरर विचारलाय. कॉन्व्हेक्स मिररचा वापर आपली मोटरसायकल असो मोठाले जड वाहन असतील तर मागलचं दृश्य दिसण्यासाठी ते उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला 2 आरसे बसलेले असतात, ते कोणते असतात कॉन्व्हेक्स मिरर असतात. म्हणजे बहिर्गोल आरसा. ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक घेतील उत्तर तर उत्थल दर्पण म्हणजेच ह्याला म्हणलं जाते बहिर्गोल आरसा म्हणलं जाते म्हणजे कॉन्व्हेक्स मिररचा. बघा प्रश्नांचं रिफ्लेक्शन कसं होतं. हा प्रश्न विचारला मिरर याच्यावर, पण आपल्या संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. हे लॉज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा प्लेन मिरर माहित असणं गरजेचं आहे. स्फेरिकल मिरर त्यामध्ये असणारे 2 प्रकार कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. हा अंतर्गोल म्हणजे काय आतून वाकलेला असते आणि बहिर्गोल म्हणजे काय बाहेरून असलेला. म्हणजे आतून वाकलेला अंतर्गोल म्हणजे आतून वाकलेला म्हणजे काय त्याचा इन्नर जे सरफेस आहे काय होत असते रिफ्लेक्ट होत असते सरफेस, आणि इथला जो आहे बहिर्गोल आउटर सरफेस तो काय होणार रिफ्लेक्ट होते सरफेस. त्यामुळे ते हे अंतर्गोल आणि तो बहिर्गोल आहे. ओके अत्यंत सोपं आहे. ओके ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.